आदिपर्व भाग 126वा. संभवपर्व पुढे चालू आहे. वैशंपायन सांगतात, त्या वनातील देवांसारखे पवित्र ऋषी जमा होतात आणि एकमेकांना सांगतात, पंडू त्याच्या कीर्तिमान कारभारानंतर वनात तपस्या करण्यासाठी आला आणि इथे त्याच्या हातून अपघाताने जे दुष्कृत्य झालं त्याच्याबद्दल आपल्या पत्नीद्वयांसह प्रायश्चित्त करीत आपल्या परिवारासह राहत होता. तो आता त्याच्या तपोसामर्थ्यामुळे स्वर्गात गेला आहे, त्याच्या दुसऱ्या पत्नीसह. आता त्यांच्या मुलांची जबाबदारी आपण घेऊ शकत नाही. त्यासाठी आपण सर्वजण त्या परिवाराला घेऊन हस्तिनापुरी जायला पाहिजे. असं सगळं ठरवून ते ऋषी पंडू आणि माद्रीचा अस्थी घेऊन कुंती आणि लहान पांडवांना घेऊन निघतात. वैशंपायन पुढे सांगतात, ते दैवी ऋषी तो परिवार घेऊन भीष्म आणि धृतराष्ट्र यांच्या स्वाधीन करण्यासाठी निघतात. कष्टाची सवय नसलेली कुंती आता मात्र तो लांबचा प्रवास तिच्या मुलांसह करण्यास सिद्ध होते. कुरु जंगलात आल्यानंतर त्या नगरीच्या प्रवेशद्वाराशीच कुंती उभी राहते. तिच्याबरोबर असलेले ऋषीजन त्यांच्यासह असलेल्या हमालांना आत राजाला बातमी देण्यासाठी पाठवतात. ती वार्ता येताच हस्तिनापुराचे हजारो नगरवासी, ऋषी, मुनी आणि शरण एकच गर्दी करून तिथे त्यांना स्वीकारण्यासाठी उभे राहतात. सर्वांच्या मुखावर दुःखापेक्षा जास्त आश्चर्यभाव प्रकट होत होता. त्यांचं आगमन मध्यरात्रीचं होतं, परंतु जशी पहाट होते तसे लोकांना कळल्यावर जिथून तिथून माणसं तिथे जमू लागतात. आपला मृत राजा आणि त्याची पत्नी आणि त्यासह आलेली 5 मुलं आणि कुंती यांना ते न्याहाळायला लागतात. राज्यातील सर्व स्त्री पुरुष आपापल्या वाहनातून त्यांच्या राजाचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी सगळीकडून येत होते. क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, सूत आणि शूद्र ही प्रजा मोठ्या भावनेने येत होती. त्यावरून पंडू त्यांच्या प्रजेत किती प्रिय होता ते दिसत होतं. प्रचंड जमाव जमलेला असूनही इतकी शांतता होती की लोकांच्या मनाचा अंदाज येत होता. एवढा मोठा योद्धा अशा रीतीने मरावा याने लोक विस्मयचकित होत होते. शंतनू आणि सोमदत्त म्हणजेच वल्लिका यांचा पुत्र भीष्म, राजर्षी धृतराष्ट्र आणि दूरदृष्टीसाठी ओळखले जाणारे विदुर, कौरवांची माता गांधारी, आजी सत्यवती असे सगळेच राजकुटुंबातील आप्त एकत्र झाले होते. त्याशिवाय धृतराष्ट्राची 100 मुलंही आली होती. पंडू आणि त्याची सती गेलेली पत्नी माद्री यांची शवं घेऊन आलेल्या ऋषींची राजदरबारातील राजपुरोहितांनी पूजा केली आणि सर्वांनी भूमीला स्पर्श करून त्यांचं अभिवादन केलं. त्यानंतर सर्व श्री भीष्म त्यांचं अभिवादन करतात. आलेल्या ऋषींना ते पाय धुण्यासाठी पाणी देतात. रिवाजानुसार अर्घ्य वाहतात. त्यानंतर राजकारभारातील प्रश्नांवर ते बोलतात. त्यानंतर आलेल्या ऋषीतील ज्येष्ठ उभे राहतात. त्यांच्याबरोबर इतर ऋषीसुद्धा त्यात सामील होतात. ज्येष्ठ ऋषी बोलतात की ह्या राज्याचे कुरुवंशाचे राजे पंडू यांनी सर्व प्रकारची प्रलोभनं सोडून वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार केला होता. त्यासाठी ते आपल्या भार्यांसह शतशृंगी पर्वतावर राहण्यासाठी गेले. ते ब्रह्मचर्य स्वीकारतात, तरी काही समजण्या पलीकडील कारणाने त्या वनात देवांच्या कृपेने त्यांना मुलं होतात. त्यात युधिष्ठिर प्रथम जन्मतो. त्यासाठी प्रत्यक्ष यमदेव भाग घेतात. त्यानंतर वायुदेवाच्या कृपेने दुसरा जन्मतो, त्याचं नाव भीम आहे. त्यानंतर कुंतीला इंद्रापासून अर्जुन म्हणजे धनंजय जन्मतो. त्यानंतर माद्रीला मातृत्वाची अभिलाषा होते. ती पूर्ण करण्यासाठी अश्विनी कुमार मदत करतात आणि 2 मुलं म्हणजेच नकुल आणि सहदेव होतात. हे होत असताना पंडूचं वानप्रस्थाश्रम व्रत चालू होतं. या व्यवस्थेमुळे त्यांच्या आजोबांची वंशपरंपरा चालू राहिलेली आहे. हे सगळं तिथे अरण्यात होत असताना आपल्याला इथे हस्तिनापुरात त्याची काहीही माहिती नव्हती. ह्या पंडूंच्या मुलांचं पोषण, शिक्षण योग्य होईल याबद्दल कोणालाही शंका नाही. ते यथावकाश सच्चाईच्या मार्गाने आपलं काम करण्याचं शिकतील ह्याबद्दल आम्हाला चिंताही नाही. आज 17 दिवस झाले पंडूला देवाघरी जाऊन. जसं पंडूच्या शवाला अग्नी दिला गेला तसंच त्याची दुसरी भार्या माद्री त्या चितेवर चढली आणि त्याच्याबरोबर तीही निघून गेली.
माद्री आता सतींच्या स्वर्गात विसावत आहे. आता आपण त्यांच्या आत्म्यासाठी श्राद्ध द्यायचं आहे. ह्या इथे त्यांच्या अस्थी आम्ही आमच्याबरोबर आणलेल्या आहेत. त्याबरोबर आम्ही त्यांची मुलं आणि विधवा कुंती यांनाही घेऊन आलेलो आहोत. त्यांचा राजघरातील मंडळी स्वीकार करतील याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ह्या पंडूंच्या परिवाराचं आपण सन्मानपूर्वक स्वागत कराल अशी आम्ही ऋषी अपेक्षा करतो. पंडूच्या दशक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण त्या दोघांचं सपिंड श्राद्ध करणार आहोत. त्यामुळे पंडू त्याच्या पितरांबरोबर व्यवस्थितपणे स्थायिक होऊ शकेल. वैशंपायन पुढे म्हणतात, असे कुरुघरातील सदस्यांना सांगितल्यानंतर ते गुह्यक, ऋषी आणि त्यांच्याबरोबर आलेले सिद्ध असे सगळे एकदम अदृश्य होतात. त्यांच्या त्या अचानक अदृश्य होण्याने आणि उंच आकाशात नंतर दिसण्याने प्रभावित झालेले लोक आपापल्या घरी निघून जातात. आता फक्त तिथे कुंती आणि तिची 5 छोटी मुलं उभी असतात. अशा रीतीने आदिपर्वातील संभव पर्वाचा 126वा भाग संपलेला आहे. भाग 127. वैशंपायन सांगतात, धृतराष्ट्र नंतर बोलतात, अहो विदूर, त्या नरकेसरी पंडूच्या अंत्यविधी त्याला शोभेल अशीच करावी. पंडू आणि माद्री यांच्या सर्व अंत्यविधी राजघराण्याला शोभतील अशा प्रकारे कराव्यात. त्यांच्या स्मृतीसाठी धनधान्य, गुरं, कपडे वगैरे विविध मौल्यवान चिजांचं दान करावं. लोकांना जेवढं पाहिजे तेवढं द्या, कारण त्यामुळे पंडू आणि माद्रीच्या आत्म्यांना शांती मिळेल. ते स्वर्गात सुखाने राहतील. कुंतीला तिच्या पतीचं आणि सवतीचं श्राद्ध तिला हवं त्या प्रकारे करण्यात सगळं सहाय्य करावं. पंडू आणि माद्रीचे अस्थी अशा रीतीने कपड्यात झाकून ठेवा की सूर्य आणि वायू त्यांना स्पर्शही करू शकणार नाही. निष्पाप पंडूच्या मृत्यूचा शोक करू नका, कारण त्याने 5 तेजस्वी पुत्र मागे सोडलेले आहेत. त्यांच्या रूपाने तो आपल्यात सदैव राहणार आहे. वैशंपायन पुढे सांगतायत, भीष्माची परवानगी घेऊन विदूर त्या सगळ्या प्रस्तावांना मंजुरी देतो. त्या अभागी जोडप्याचा अंत्यविधी नगराबाहेरील एका रम्य ठिकाणी करण्याचं ठरतं. त्यानुसार राजपुरोहित पवित्र अग्नी घेऊन, जो शुद्ध तूप आणि सुगंधी द्रव्याने युक्त होता, त्या जागी जातात. मित्र, आप्त यांच्या सान्निध्यात त्या अस्थी सुंदर वस्त्रात गुंडाळलेल्या, फुलांनी हारांनी सुशोभित केलेल्या अशा तिथे मिरवणुकीने आणल्या गेल्या. तिथे त्यांना प्रतिष्ठित राजघराण्याच्या परिवारातील सदस्यांनी खांद्यावर उचलून सजवलेल्या श्रीमंती चितेवर ठेवल्या गेल्या. त्या अस्थींवर शुभ्र रंगाची छत्री धरलेली होती, ज्याद्वारा हे सूचित होत होतं की त्या खास अस्थी आहेत. विविध वाद्यांचे सूर ऐकायला येत होते. सर्व प्रसंग प्रतिष्ठित परंतु शोकमयच वाटत होता. राजाच्या जाण्याने सगळ्यांना दुःखच झालेलं होतं, पण जग काही कोणासाठी थांबत नाही हेच त्या दृश्यातून व्यक्त होत होतं. चितेला अग्नी दिला तेव्हा तिथे जमलेले प्रजाजन रत्नाच्या भेटी देत होते, जी अशा प्रसंगी करण्याची प्रथा होती. शुभ्र वस्त्र परिधान केलेले पुरोहित त्या चितेभोवती प्रदक्षिणा करीत साजूक तूप त्या पेटलेल्या चितेत ओतत होते. सर्व प्रजाजन, ज्यात क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र मोठ्या संख्येने मिरवणुकीत येत होते. ते जोरजोराने ओरडत आपलं दुःख व्यक्त करीत होते. ते ओरडून त्यांच्या प्रिय राजाला हाकाही मारत होते आणि विचारत होते, अरे आमच्या राजा, तू असं आम्हाला सोडून कसा जाऊ शकतोस? त्यांच्या आर्त ओरडण्यातून पंडू आणि माद्री प्रजाजनात किती प्रिय होते ते दिसत होतं. ती मिरवणूक अखेरीस गंगेच्या किनारी पोचते. तो प्रसंगच असा होता की धीरोदत्त भीष्म आणि विदूरसुद्धा त्यांचे अश्रू आवरू शकले नाहीत. पंडू आणि माद्रीची मुलं पांडव जरी लहान होते त्यांनासुद्धा रडू आलं आणि सगळा प्रसंगच मोठा शोकमय झाला होता. पुरोहितांच्या मार्गदर्शनानुसार सर्व विधी संपन्न होत होत्या. कौरवांनी अखेरीस त्या चितांना अग्नी दिला. ती चंदन, कमळ आणि इतर सुगंधी द्रव्यांनी मढलेली चिता धडधडवून पेट घेते. सर्वत्र ते सुगंध पसरले होते. ती पेटलेली चिता पाहून कौसल्या आपले दुःख आवरू शकली नाही आणि मोठ्यांदा रडू लागली. अरे माझ्या मुला, असं कसं झालं? असं ओरडत ओरडत ती जमिनीवर गडबडा लोळू लागली. तिला दुःख अनावर झालं होतं. कुंतीच्या त्या रडण्यामुळे ते सभोवार आणखीनच भावूक झाले. सर्वत्र केवळ दुःख पसरलेलं होतं.
पंडू कायमचा त्यांच्यातून गेला आहे ह्या जाणीवेने सगळेच बेचैन झाले होते. भीष्म, विदुर, धृतराष्ट्र, छोटे पांडव आणि शाही कुटुंबातील स्त्रिया शेवटी पाण्याचं अर्घ्य देतात. नंतर ते सगळे आपला शोक व्यक्त करण्यासाठी शोककाळात जमिनीवर झोपण्याचं ठरवतात. ते पाहून प्रजासुद्धा तसंच करण्याचं ठरवते. पंडूच्या मुलांसाठी सगळ्या लोकांना विशेष वाईट वाटत असतं. त्यांचं पितृछत्र इतक्या बालपणी विधात्याने का काढलं असा प्रश्न ते एकमेकांच्यात विचारत होते. अशा रीतीने आदिपर्वातील संभव पर्वाचा 127वा भाग संपला. भाग 128वा. ते सगळं संपल्यानंतर भीष्म आणि कुंती त्यांच्या परिवारासह दिवंगत राजाचं पिंडदान करून श्राद्ध करतात. त्या प्रित्यर्थ ते ब्राह्मणांना अनेक दानं करतात. त्यात जमिनीचं दान होतं. असे सर्व सोपस्कार झाल्यानंतर ती सर्व मंडळी हस्तिनापुरात परततात. त्यांचं सूतक संपलं होतं तरी त्यांचं दुःख काही कमी झालेलं नव्हतं. पिंडदानासह श्राद्ध उरकल्यानंतर सर्वजण दुःखात बुडलेले पाहून व्यासऋषी त्यांच्या मातेस म्हणजे सत्यवतीला बोलवतात. आई, आपले आनंद करण्याचे दिवस संपलेले आहेत. पुढे आता संकटाचे दिवस येणार आहेत. पृथ्वीवरील पापाचा भार दिवसेंदिवस वाढतच आहे. जग आता प्रौढ झालेलं आहे. कौरवांचा आपत्काळ येत आहे तरी ते पाहण्यापेक्षा तू आता संन्यासाश्रम स्वीकारून वनात तपस्येसाठी जाणं उचित वाटतं. तू ह्यापुढे योगाभ्यासात तुझा काळ घालवावा असं मला सुचवावंसं वाटतं. कारण यापुढे समाजात संशय, फसवणूक, कलह वाढणार आहेत. चांगलं घडणं कमीच होत जाणार आहे. हे सगळं तू तुझ्या या उतारवयात पाहणं काही योग्य होणार नाही. व्यासांचं ते सांगणं ऐकल्यानंतर सत्यवती तिथून उठून आतील कक्षात जिथे स्त्रिया बसतात तिथे जाते आणि आपल्या सुनांना सांगते, अहो अंबिका, मला असं समजते की तुझ्या नातवंडांच्या अपकृत्यामुळे भरत साम्राज्य लयाला जाणार आहे. त्याकरता जर तुझी परवानगी असेल तर मी कौसल्यासह अरण्यात जाऊ इच्छिते. नंतर सत्यवती भीष्मांच्याकडे पाहून बोलते, अहो राजर्षी, मी आता संन्यासाश्रमात प्रवेश करीत आहे. अशा रीतीने उभयतांची परवानगी घेऊन ती आपल्या दोनही सुनांना घेऊन घोर तपस्या करण्यासाठी अरण्यात निघून जाते. त्यांच्यासह कुंतीसुद्धा वनात निघण्याची तयारी करत असताना विदुर तिला अडवतात आणि सांगतात, तुझी या मुलांना आवश्यकता आहे. तुझ्या संस्कारात ते वाढणं जरुरीचे आहे. मग ती वनात जाण्याचा विचार सोडून देते. अरे जनमेजया, अशा रीतीने तपस्या करणारी गंधवती अर्थातच सत्यवती यथावकाश स्वर्गात जाते. पुढे वैशंपायन सांगतात, पंडूची 5ही मुलं वेदात दिलेल्या संस्कारानुसार शुद्ध झाल्यावर त्यांचं राजपुत्राचं जीवन जगण्यास सुरुवात करतात. लहान मुलं सगळी एकत्र खेळत असताना पांडवांच्या श्रेष्ठ गुणांमुळे ते नेहमीच त्यांच्या चुलत भावंडांना म्हणजेच कौरवांना भारी जात होती. सर्वच खेळात भीम सगळ्यांना हरवत असायचा, मग तो कोणताही खेळ असू देत. खेळात हरल्यानंतर बालिशपणाने भीम त्याच्या चुलत भावंडांच्या झिंज्या खेचून त्यांना दूर फेकत असे. अशा गोष्टींमुळे त्या 2 चुलत भावंडात नकळतपणे तेढ वाढू लागली. कधीकधी तो भीम एकावेळी 10-5 जणांना भारी जात असे. त्याच्या कारवायांमुळे कित्येक कौरवांचे हात तुटले, डोकी फुटली, खांदे उखडले गेले. कधीकधी भीम त्यांना उचलून पाण्यातही फेकून द्यायचा, त्यांना बुडवण्याचा खेळ करायचा. जेव्हा ते कौरव झाडांवर फळं काढण्यासाठी चढत तेव्हा भीम ते झाड धरून गदागदा हलवीत असे आणि त्यामुळे ते सगळे त्या झाडावरून खाली पडत असे. त्याबरोबर फळंसुद्धा खाली पडत असत. हे सगळं भीम त्याच्या अफाट ताकदीमुळे करीत असे, परंतु त्यात कोणतीही पापबुद्धी नसायची. भीमाचे असे चाळे पाहून कौरवांचा सर्वात मोठा भाऊ दुर्योधन भीमाचा द्वेष करू लागला. त्यामुळे तो दुर्योधन भीम आणि त्यासह त्याच्या इतर निष्पाप भावंडांना त्रास देण्यासाठी दुष्ट हालचाली करू लागला. त्यात त्याचा उद्देश पांडवांचा मोड करण्याचा असला तरी अजून त्याच्यात पापबुद्धी नव्हती. दुर्योधन त्या भीमात त्याचा प्रतिस्पर्धी म्हणून पाहू लागला. त्यासाठी अगदी त्या कोवळ्या वयात तो भीमाला मारून टाकण्यासारख्या योजनाही आखू लागला, ज्याच्यात पापबुद्धी होती. हा एक भीम आपल्या सगळ्या म्हणजे 100रांना भारी आहे हे दुर्योधनाला सहनच होत नव्हतं.
तेव्हा असं काही केलं पाहिजे की तो बेसावध असताना त्याला मारून टाकायचा असा बेत तो आखतो. दुर्योधनाने एक गोष्ट भीमाची पाहिलेली असते की तो झोपला की मेल्यासारखा झोपतो. त्याचा फायदा घ्यायचा असा तो बेत करतो आणि ठरवतो की भीम बगीचात झोपला की त्याला उचलून गंगेच्या वाहत्या प्रवाहात फेकून द्यायचं. तो बगीचा गंगेच्या किनाऱ्यालाच असल्यामुळे तसा बेत होता. ते झालं की पांडवातील दुसरे भाऊ युधिष्ठिर आणि अर्जुन, जे त्या मानाने कमी आगाऊ किंवा मवाळ आहेत, त्यांना कुठल्या तरी कामात गुंतवून ठेवून मी सर्व गौरवांचं रक्षण करू शकेन. हे ठरवल्यानंतर तो आणि त्याची भावंडं भीम कधी बगीचात झोपतो त्याची वाट पाहत राहतात. काही काळानंतर दुर्योधन त्याच्या सेवकांकडून गंगेच्या किनारी असलेल्या प्रमनकोटी नावाच्या ठिकाणी एक वाडा बांधून घेतो. अनेक तलम पडदे आणि पताका लावून तो त्या वाड्याला चांगलं सुशोभित करून घेतो. त्या वाड्याचं नाव तो ठेवतो जलक्रीडा भुवन. चांगल्या स्वयंपाक्यांच्याकडून तो उत्तम खाद्यपदार्थांची व्यवस्था करतो, अशी की ते खाल्ल्यानंतर झोप येईल. सर्व व्यवस्था झाल्यानंतर दुर्योधन पांडवांना त्या जलक्रीडा भुवनात खेळण्यासाठी बोलवतो. त्याच्या कपट कारस्थानाची कल्पना नसलेल्या आणि मुळातच निष्कपट अशा युधिष्ठिराला ते आमंत्रण आवडतं. सर्व पांडव सुरुवातीपासून त्यांच्या मोठ्या भावाच्या आज्ञेत राहत असल्यामुळे ते सुद्धा तिथे खेळण्यासाठी जाण्यास तयार होतात. पाळलेल्या हत्तीच्या पाठीवर बसून आणि अवाढव्य आकाराच्या गाड्यातून ते सगळे हस्तिनापूर सोडतात. ठरलेल्या जागी येतात. त्यांच्या सेवकांना सुट्टी देऊन ते त्या जलक्रीडा भुवनात प्रवेश करतात. त्या रमणीय परिसराचं निरीक्षण ते करत असताना फिरता फिरता त्या वाड्यात प्रवेश करतात. तेथील मनोरम कमानी, सुंदर नक्षीकाम केलेल्या रंगवलेल्या भिंती आणि छतं, उंच आणि रुंद दरवाजे, उंच आणि गोलाकाराच्या खिडक्या, असं ते भुवन पाहून ती मुलं रमून गेली. बाहेर बगीच्यात उंच थुई थुई उडणारे कारंज, त्या तलावातील नितळ पाणी, भोवती पसरलेली दाट वनश्री, तलावाच्या भोवती सुगंधी फुलांचा दरवळ पसरलेला असं मोठं मनोवेधक वातावरण त्या मुलांनी अनुभवलं. तिथे असलेल्या करमणुकीच्या चीजांचा उपयोग करून आपलं मन रमविण्यात ते कौरव आणि पांडव गर्क झाले. तिथे भरपूर खाद्यपदार्थ होती. ते ती मुलं एकमेकांना भरवू लागली. दुष्ट मनाचा दुर्योधन भीमाला एका विषाने भरलेल्या अन्नाचा घास भरवतो. त्याबरोबर आणखीन जास्त खाद्य त्याला खाण्यासही घालतो. त्याचबरोबर पोटातील द्वेष लपवून तोंडात गोड बोलून तो भीमाला संशय येणार नाही असं पाहतो. मोकळ्या मनाचा तो पांडव ते सगळं अधाशासारखा खातो. आपला उद्देश साध्य झाला या खुशीत दुर्योधन मात्र इतरत्र खेळण्यासाठी जातो. दिवसभर खेळल्यामुळे थकलेले ते सगळेच कौरव आणि पांडव त्याच्यानंतर त्या प्रशस्त वाड्यातच विश्रांती घेतात. त्यावेळी ते आपले कपडे बदलतात. पूर्णपणे शुभ्र वस्त्र ते नेसतात. सगळ्यांना पाण्यात खेळवणारा भीम त्या कष्टाने बराच थकलेला असतो. त्यामुळे पाण्यातून बाहेर आल्यावर तो तिथेच किनाऱ्यावर आडवा निसतो. त्यावेळी त्याला खाण्यास दिलेल्या विषारी खाद्यामुळे तो जास्तच थकल्यासारखा होतो. थोड्या वेळाने तो तिथेच वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे गाढ झोपून जातो. त्याच्या सगळ्या अंगात ते जालिम विष सावकाशपणे पसरत असतं. दुर्योधन त्याच्या सगळ्या हालचालींवर लांबूनच लक्ष देऊन होता. जसा भीम निपचित पडलेला आहे हे तो दुष्ट पाहतो, तसा तो भीमाच्या जवळ जाऊन त्याला तिथे असलेल्या चिवट वेलाच्या मदतीने घट्ट बांधून गंगेच्या वाहत्या पाण्यात ढकलून देतो. तो बेशुद्ध पांडव पाण्यात बुडतो आणि खोल आत 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 जातो. खाली त्या प्रवाहात असंख्य विषारी पाणसाप फिरत होते. ते भीमाला दंश करू लागतात. भीम आता पाण्यातील नागांच्या वस्तीत येऊन पडलेला असतो. तिथे ते अनेक विषारी साप चावल्यामुळे दुर्योधनाने खायला घातलेल्या वानस्पतिक विषांवर त्या नागांच्या विषाचा उलट प्रभाव होऊन दोनही प्रकारची विषं एकमेकांना बाध करतात. त्यामुळे तो वायुपुत्र मरत नाही. छाती सोडून इतर सर्व शरीरावर त्या सापांनी दंश केलेले असतात. कारण छातीकडील त्याची चामडी इतकी जाड असते की तिथे त्या सापांचे दात घुसूच शकत नाहीत. काही वेळाने भीम शुद्धीवर येतो.
तसा तो जोराने ते वेल तोडून टाकतो आणि स्वतःला मोकळा करतो. परंतु तो आता नागांच्या राज्यात पडलेला असतो. त्याच्या भोवती घोंगावणारे साप त्याला डिवचण्याचा प्रयत्न करीत असताना तो त्यांना जोराने फेकून देतो. ते साप त्यांच्या राजाकडे म्हणजे वासुकीकडे जातात. त्याची माहिती देतात. ते सांगतात, अहो राजा, एक माणूस वेलीनी बांधलेल्या स्थितीत आलेला आहे. त्याने शुद्धीवर येताच ते वेल तोडले आणि आमच्यावर धावून आला. त्याचं काय करावं ते आता तुम्ही सांगा. तो जेव्हा पडला तेव्हा तो कदाचित विषाच्या प्रभावाखाली असावा, पण जसे आम्ही त्याला दंश करू लागलो तसं तो शुद्धीवर आला. कृपया हा कोण मनुष्य आहे ते शोधून काढा. सापांच्या त्या सांगण्यानंतर वासुकी तिथे त्याच्या सहाय्यकांसह जातो. तिथे त्याच्याबरोबर असतो एक नाग, अर्यक. हा गेल्या जन्मी कुंतीचा आजोबा होता. अर्यक भीमाला पाहून त्याला मोठ्या प्रेमाने मिठी मारतो. ते ऐकून वासुकी आनंदित होतो आणि अर्यकाला विचारतो, ह्या तुझ्या नातवासाठी आपण काय करावं ते आता सांग. त्याला आपण रत्न देऊयात का धन देऊयात? अर्यक सांगतो, त्यापेक्षा आपण त्याला भरपूर अमृत पाजूयात. त्याच्यामुळे ह्याच्यात 1000 हत्तींचं बळ येईल, जे त्याला मानवांच्या जगात अजिंक्य करील. वासुकी त्या प्रस्तावाला मान्यता देतो. त्यानंतर नाग अमृत पाजण्याचा विधी सुरू करतात. प्रथम भीमाला ते न्हाऊ घालतात. पूर्वेकडे तोंड करून तो ते अमृत पिण्यास प्रारंभ करतो. भीम एका झटक्यात एक अख्खा घडा अमृत पिऊन टाकतो. असे 8 घडे तो पितो आणि त्यानंतर त्याची तहान भागते. त्यानंतर त्याच्यासाठी नाग एक छानसा बिछाना तयार करतात आणि त्यावर तो झोपतो. अशा रीतीने आदी पर्वातील संभव पर्वाचा 128वा भाग संपलेला आहे. आदिपर्व भाग 129. पुढे वैशंपायन सांगतात, त्या सुमारास इतर पांडव आणि कौरव त्यांचं खेळणं आणि विश्रांती संपल्यावर घरी जाण्यासाठी निघतात. त्यांच्याबरोबर भीम नसतो, पण त्यांना काहीही वाटत नाही, कारण दुर्योधन त्यांना सांगतो की कदाचित भीम आधीच घरी एकटा गेला असावा. त्याच्या त्या बोलण्यावर विश्वास ठेवून ते सगळे भीमाशिवाय हस्तिनापुरी आपापल्या गाड्यातून निघतात. भीम मेला असं समजून दुर्योधन मोठ्या खुशीत त्यांच्याबरोबर घरी जातो. पांडवांचा मोठा युधिष्ठिर निष्पाप मनाचा इतर सगळ्यांना त्याच्यासारखेच निष्पाप आणि प्रामाणिक समजत असतो. घरी आल्यावर त्याला समजतं की भीम घरी पोचलेला नाही आहे. तेव्हा तो अपराध्याच्या मनाने त्याच्या आईला विचारतो, आई, भीम आला का गं? त्यावरती त्याची आई पृथा त्याला सांगते, अजून भीम नाही आला. कुठे गेला असेल रे तो? युधिष्ठिर तिला सांगतो, आम्ही त्याला पुष्कळ शोधलं, पण तो कुठेच नव्हता. म्हणून मग आम्ही समजलो की तो शक्तिमान, कोणालाही न भिणारा, कदाचित एकटाच घरी परतला असावा. परंतु तो आलेला नाही हे पाहून आता मात्र मला काळजी वाटते. काय करावं गं आता? शेवटी मी जेव्हा त्याला पाहिलं होतं नाही, तेव्हा तो नदीच्या काठावर झोपलेला होता. मला वाटतं तो झोपेत मेला असावा किंवा हरवला असावा. ते युधिष्ठिराचं बोलणं ऐकून कुंती जोराने किंचाळते आणि म्हणते, असं होणं शक्य नाही, कारण माझ्या मुलांना तसा आशीर्वाद ऋषींनी दिलेला आहे. तो निश्चितच कुठेतरी आहे. त्याला तुम्ही चौघे जाऊन ताबडतोब शोधून आणा. त्यानंतर कुंती विदुराला बोलावणं धाडते. कुंती त्यांना म्हणते, अहो इथत्री, माझा भीमसेन हरवला आहे. त्याला शोधून आणला पाहिजे. सहलीला गेलेली सगळी परत आलेली आहेत, पण भीम त्यांच्याबरोबर आलेला नाही आहे किंवा एकटासुद्धा माझ्याकडे आलेला नाही आहे. तरी आपण काहीतरी करावं. माझा असा कयास आहे की दुर्योधनाने काहीतरी केलेलं असावं, कारण मी जाणते की तो भीमाचा द्वेष करीत असतो. तसेच त्याला राजगादीचा मोठा मोह पण आहे. कदाचित त्याने भीमाला रागाच्या भरात मारलं असावं. माझं मन आता काही शांत राहू शकत नाही. काहीतरी कृपा करून आपण करावं. ते तिचं विव्हळणं ऐकून विदुर तिला म्हणतो, तुझ्यावर कृपा आहे. तू असं काहीतरी अभद्र बोलू नकोस. तू आता तुझ्या इतर मुलांचं बघ. जर तू समजतेस तसा तो दुर्योधन पांडवांच्या वाईटावर असेल, तर तो इतरांनासुद्धा मारण्याचा प्रयत्न करण्याचा संभव आहे. तुला माहीत आहे की तुझ्या सगळ्या मुलांना ऋषींचे आशीर्वाद आहेत म्हणून. तू तशा प्रकारचे विचार मनातून काढून टाक. एवढं बोलून विदुर आपल्या गृही जातो आणि कुंती तिच्या मुलांना घेऊन तिच्या घरी जाते.
ते होत असतानाच 8 दिवस जातात. भीम त्याच्या झोपेतून उठतो. अमृताच्या प्रभावामुळे त्याची ताकद कमालीची वाढलेली असते. त्याला उठलेला पाहून तिथे असलेले नाग त्याचं स्वागत करतात. ते अर्यक त्याला सांगतात, अरे भीमा, आता तुला कोणीही कशाही प्रकारे मारू शकणार नाही. तुझ्या अंगात 1000 हत्तींचं बळ आलेलं आहे. आता तू गंगेच्या पवित्र जलात स्नान उरकून तुझ्या घरी जावं, कारण तुझी आई म्हणजेच माझी नात तुझ्या काळजीने चिंतेत बसलेली आहे. ते ऐकून भीम स्नान करतो आणि शुभ्र वस्त्र परिधान करून थोडा नाश्ता, नागाने त्याला दिलेल्या परमन्नाचा म्हणजे भाताची खरणी, कच्चं मांस ते सर्व खातो आणि मग निघतो. भीम निघण्याआधी अर्यक, वासुकी आणि इतर मित्र नागांचे शतशः आभार मानून त्यांचा निरोप घेतो. भीम त्या नागांच्या जगातून मानवाच्या जगात येतो. नाग मित्रत्वाच्या नात्याने त्याला मदत करतात आणि त्याला तो ज्या उपवनात होता त्या ठिकाणी पोचवतात. त्यानंतर ते नाग त्याच्या नजरेसमोरच अदृश्य होतात. एकदा ह्या जगात आल्यानंतर तो महाबलशाली आतुरतेने आपल्या आईकडे धाव घेतो. आई आणि वडील बंधू या दोघांना लावून वंदन करतो. त्याच्या माथ्याचं चुंबन घेऊन कुंती मोठ्या प्रेमाने त्याच्या डोक्याला हुंकते आणि नंतर मिठी मारते. त्यानंतर सगळेच पांडव त्याला घट्ट मिठी मारतात. तुला परत आलेला पाहून आम्हाला किती आनंद वाटला आहे. आजचा दिवस फारच चांगला आहे असं ते म्हणतात. त्यानंतर कुंती त्याच्या अंगाला नागांच्या दंशामुळे झालेल्या जखमांच्यावर औषध लावत असताना सगळे पांडव एकत्र जमलेले होते. तेव्हा भीम त्यांना दुर्योधनाचा डाव सांगतो आणि त्यानंतर जे घडलं ते सगळं सांगतो. त्यात अर्यकांची कृपा कशी झाली ते सुद्धा सांगतो. जे ऐकून कुंती सद्गदित अंतःकरणाने तिच्या आजोबांचे आभार मानते. सर्वच पांडव अर्यक आणि वासुकीला अभिवादन करतात. त्यांचे उपकार कधीही न विसरण्याचं वचन देतात. अर्जुन आणि दुसरे नकुल आणि सहदेव युधिष्ठिराला सांगतात की त्याने दुर्योधनाला जाब विचारावा, परंतु तो दैववादी त्यांना सांगतो, जे दैवात लिहिलेलं होतं ते घडलं. आता त्याबद्दल कशाला बोलून कौरवांना सावध करायचं. पांडवांना कौरवांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकृत आहे ते जरी समजलं तरी ते तसं न दाखवून त्यांच्या इतर कारवाया कशा असतील त्याचा अंदाज घेण्याचं ठरवतात. आता आपण या कौरवांपासून सदैव सावध राहिलं पाहिजे असं ते समजून सर्व प्रकारची दक्षता बाळगण्याचं एकमेकांना सांगतात. त्यांना विदुर काकांचा पाठिंबा आहे असं त्यांचा मोठा भाऊ युधिष्ठिर त्यांना सांगतो आणि मग पांडवांच्या मनोधैर्यात शक्ती प्रदान करतो. युधिष्ठिराच्या भाबडेपणावर मात्र भीम आणि अर्जुन थोडेसे ताशेरे मारतात, पण कुंती त्यांना सांगते की ते सगळे नेहमी एकत्रच राहून युधिष्ठिराच्याच आज्ञेनुसार जे काय करायचं आहे ते करतील. ती पुढे त्यांना आज्ञा करते की ह्यापुढे ते निशंकपणे त्याच्या मोठ्या भावाच्या सगळ्या आज्ञांचं पालन करतील. सगळे पांडव त्याप्रमाणे वागण्याचं तिला आश्वासन देतात. त्याप्रमाणे सगळे पांडव आता भविष्यातील संकटासाठी जणू काही तयार होतात. तेव्हा भीम मात्र युधिष्ठिराच्या क्षमाशीलतेबद्दल चिडून बोलतो. ह्याच्या क्षमाशीलतेमुळे आसुरी संपदा वाढते. क्षमाशीलता सत्पात्र असली पाहिजे, नाहीतर त्यामुळे क्षत्रियांचा सर्वनाश होईल. विदुर आणि कुंती त्याला शांत करतात. कुंती तिच्या 5ही मुलांना एकत्र घेऊन सांगते की मुलांनो, आपण बापाविना आहोत. आपण जर लहान सहान कारणांकरता भांडायला लागलो तर त्याचा गैरफायदा तुमचे शत्रू घेतील. म्हणून तुम्ही सगळीच जणं एकजुटीने राहाल आणि युधिष्ठिराच्या आज्ञेचं पालन कराल, कारण तो तुमचा ज्येष्ठ बंधू आहे. त्याच्या वचनबंधनात राहण्याचं वचन ती त्या लहान परंतु फार समंजस असलेल्या पांडवांच्याकडून घेते. त्याप्रमाणे ते आयुष्यभर राहतात. त्याचे काही घातक परिणाम पुढे होतात. ते द्यूत आणि अनुद्यूत पर्वात पाहणार आहोत. वनपर्वात द्रौपदी कृष्णासमक्ष त्यावरून पांडवांची कानउघडणी करते. थोड्याच काळानंतर दुर्योधन पुन्हा भीमावर विषप्रयोग करतो, पण कौरवांचा सावत्र भाऊ युयुत्सू पांडवांबद्दलच्या चांगल्या भावनांमुळे त्याला योग्य वेळी सावध करतो आणि त्यामुळे वृकोदर म्हणजे भीम ते विष खाऊनही त्यातून सही सलामत वाचतो. हा दुसरा प्रयोग फसल्यानंतर
दुर्योधनाचा कावेवाज मामा शकुनी आणि मित्र कर्ण, जो वस्तुतः पांडवांचा भाऊ आहे, नवीन नवीन अजब कारवाया करण्याचं बेत आखत राहतात, जेणेकरून पांडवांचा नाश होईल. विशेष म्हणजे त्या सगळ्या कारवायांची आगाऊ चाहूल युजुत्सूकडूनच पांडवांना येत होती. कारण कारण त्याची आई पांडवांच्याबद्दल विशेष दयाळू होती, कारण ती बापाविना म्हणजेच पोरकी होती. तरी त्याची साधी जाणीव ते धूर्त पांडव कौरवांना येऊ देखील देत नव्हते. विदुराच्या सूचनेनुसार पांडव तसे वागत होते. कौरवांच्या ह्या आणि इतर वाह्यात वर्तणुकीचा अंदाज त्याचा पिता धृतराष्ट्र ह्याला आला होता, कारण कौरवांच्या विरुद्ध इतर लोकसुद्धा वेळोवेळी काही ना काही तक्रारी त्याच्याकडे घेऊन येतच असत. अखेरीस धृतराष्ट्र त्यांना शिक्षणासाठी गुरुकुलात वेदाभ्यास आणि इतर क्षत्रियांच्या अभ्यासासाठी पाठवण्याचा निर्णय घेतो. गौतम ऋषींच्या त्यांचा कृपाचार्य असा सुद्धा उल्लेख आहे. आश्रमात त्यांना शिक्षणासाठी पाठवण्यात येते, परंतु पांडव मात्र तिथेच राजवाड्यातच राहतात. अशा रीतीने आदी पर्वातील संभव पर्वाचा 129वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 130वा. संभव पर्व पुढे चालू. जनमेजय राजा वैशंपायनांना विचारतो, अहो ब्रह्मर्षी, मला या कृपांच्याबद्दलचे सगळे ऐकण्याची इच्छा आहे. त्यांचा जन्म कसा झाला आणि असं सांगतात की ते मातीतून उत्पन्न झाले, तर त्याबद्दल मला ऐकायचं आहे. तरी आपण ते मला सांगावं. त्यांनी त्यांची शस्त्रविद्या आणि ती अस्त्र कुठून आणि कशी मिळवली तेही समजून घ्यायचं आहे. वैशंपायन त्याला उद्देशून सांगतात, अरे राजा, महान साधू गौतम यांना एक मुलगा होता. त्याचं नाव होतं शरद्वत. हा शरद्वत जो जन्मला तोच बाण हातात घेऊन. अरे शत्रुघ्ना, ते जनमेजयाला उद्देशून म्हणतात. शरद्वताला अभ्यासात फार गोडी होती, परंतु तो अभ्यास शस्त्रास्त्रांचा होता. इतर ज्ञानशाखात त्याला रस नव्हता. इतर ब्राह्मण ज्या तपश्चर्याने वेदांचं ज्ञान मिळवतात, त्याच आणि तितक्याच तपश्चर्याने हा शरद्वत शस्त्राच्या विज्ञानात तयार झालेला होता. हा शरद्वत अर्थात गौतम, जो गौतमाचा मुलगा आहे, तो सुद्धा तसाच इतर विविध शस्त्रांच्या तंत्रात प्रवीण होता. त्याच्या त्या तपश्चर्याने तो इंद्राला घाबरवत असायचा. अखेरीस इंद्र गौतमाचा काटा काढण्यासाठी त्याची हुकमी युक्ती वापरण्याचं ठरवतो. तो त्याची एक अप्सरा, जिचं नाव होतं जनपदी, तिला बोलवतो आणि गौतमाची तपश्चर्या मोडून काढण्यासाठी सांगतो. शरद्वताच्या नयनरम्य आश्रमात ती पोचते. अल्पवस्त्रात अशी ती रूपगर्विता जनपदी एकटीच त्या आश्रमाच्या भोवती असलेल्या रानात फिरत असताना गौतम तिला पाहतो. तिच्या सौंदर्यावर तो लुब्ध होतो. तिला पाहण्यात तो शरद्वत इतका तल्लीन होतो की त्याच्या हातातलं बाण आणि इतर आयुध जमिनीवर खाली पडतात. नव्याने उत्पन्न झालेल्या वासना क्षोभामुळे त्याचं सर्व शरीर, तरुण शरीर असतं, ते कंप पावतं. परंतु तो तपस्वी थोडक्यात स्वतःला सावरतो. त्याला त्याच्या आत्मबळाने सावध केल्यामुळे तो त्या मोहातून बाहेर येतो. असं जरी झालं होतं तरी ज्या क्षणी त्याला वासनेचा पहिला धक्का बसला, त्याच क्षणी त्याचं वीर्य खाली पडतं. झालेल्या प्रकारामुळे आत्मसंशोधन करण्यासाठी शरद्वत त्याची आयुधं, चर्मवस्त्र तिथेच टाकून जनपदेपासून दूर निघून जातो. त्याचं ते तेजस्वी वीर्य तिथे जमिनीवरील मातीच्या उंचवट्यावर पडतं. तिथे त्याचे 2 भाग होतात. त्यातून 2 बालकं उत्पन्न होतात. एक मुलगा असतो तर दुसरी असते मुलगी. त्याचवेळी राजा शंतनू शिकारीसाठी त्या परिसरात असल्याने त्याचे शिपाई तिथे वावरत असतात. त्यातील एकाला ती 2 बालकं सापडतात. त्या मुलांच्या अवतीभोवती बाण, तीरकमठा आणि आणखीनही काही आयुध, त्याचप्रमाणे चर्मवस्त्र पडलेली दिसतात. तो शिपाई समजतो की ही बालकं कोणातरी शस्त्रविद्या विशारदाचीच असावीत. असा विचार त्याच्या मनात आल्यावर तो ती 2 बालकं आणि ते शस्त्र आणि चर्मवस्त्र घेऊन शंतनूकडे जातो. त्याला दाखवतो. त्या छोट्या अर्भकांना पाहून राजाला कीव येते आणि तो मोठ्या दयाभावाने त्या 2 बालकांना त्याची स्वतःची अपत्य असावीत असं दत्तक घेतो. अशा प्रकारे ती शरद्वताची मुलं शंतनूच्या राजवाड्यात पोचवतात. तिथे शंतनू
प्रदीपाचा पुत्र त्या मुलांना धर्मविधीपूर्वक आपली करतो, म्हणजे दत्तक घेतो आणि त्यांची नावं ठेवतो. मुलाचं नाव कृप आणि मुलीचं कृपी अशी नावं होतात. अशी नावं ठेवण्याचं कारण त्यांना राजाने कृपादृष्टीने स्वीकारलेलं असतं. गौतमाच्या मुलाने त्याचा आधीचा आश्रम सोडल्यानंतर त्याची शस्त्रसाधना जोरात चालू करतो. त्याच्या दिव्य दृष्टीने ते हे जाणतो की त्याची दोनही अपत्ये राजा शंतनूच्या आश्रयात वाढत आहेत. यथावकाश शरद्वत शंतनूकडे जातो. त्याला सांगतो की ही दोन्ही मुलं त्याचीच आहेत. त्यांना तो त्याची शस्त्रविद्या शिकवू इच्छितो. शंतनू त्याचा सन्मान करून त्या मुलांना त्या विद्या शिकण्यासाठी गौतमाकडे सुपूर्द करतो. कृप त्याच्या बापाकडून त्या शस्त्रविद्या झपाट्याने आत्मसात करतो आणि त्यात तो निष्णात होतो. यथावकाश हा कृप त्या विद्यांचा प्राध्यापक होतो. तो ती विद्या त्या काळातील श्रेष्ठ क्षत्रिय घराण्यातील राजपुत्रांना, ज्यात पांडव, कौरव, यादव, वृष्णी म्हणजे बलरामाचं घराणं होते, त्यांना शिकवतो. त्यामुळे त्यांना सगळीजणं कृपाचार्य असे संबोधू लागतात. अशा रीतीने आदिपर्वातील संभव पर्वाचा 130वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 130वा, संभव पर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे जनमेजयाला सांगतात, भीष्माला मात्र त्याच्या नातवंडांनी अशा गुरूंकडून विद्या शिकावी ज्याच्यासारखा अप्रतिम बुद्धिमान, सामर्थ्यवान, प्रवीण, शस्त्रविद्येत पारंगत, दैवी शक्ती असलेला दुसरा कोणीही नाही. आणि म्हणूनच तो कुरु राजपुत्रांसाठी भारद्वाजांचा पुत्र द्रोण याची गुरु म्हणून निवड करतो. बुद्धिमान द्रोण त्याशिवाय वेदात पारंगत असतात. हा सन्मान झाला असं समजून द्रोण ते पद स्वीकारतात आणि पांडव आणि कौरवांना त्या सर्व विद्या ज्या राजपुत्रांनी शिकल्या पाहिजेत त्या शिकवण्यास सुरुवात करतात. आधीच सामर्थ्यवान असलेले पांडव यथावकाश त्या सगळ्या विद्या शिकून त्यात प्रवीणही होतात. जनमेजय वैशंपायनांना विचारतो, अहो ऋषी, आता मला सांगा, हे द्रोण कसे जन्मले? त्यांनी कशा आणि केव्हा या सगळ्या विद्या आत्मसात केल्या? त्यांचा कुरु राजवंशाशी केव्हा आणि कसा संबंध आला ते सुद्धा सांगा. द्रोण कोणाचा पुत्र होता आणि त्याचा मुलगा अश्वत्थामा कसा जन्मला हे सुद्धा सविस्तरपणे सांगा. असं विचारल्यानंतर वैशंपायन त्याला सांगायला लागले, गंगेच्या उगमस्थानी एक ऋषी भारद्वाज या नावाचे राहत होते. अखंड व्रतस्थ जीवन जगणारे असे ते ऋषी एकदा ठरवतात की अग्निहोत्र सुरू करावं. त्याच्यासाठी ते आणि त्यांच्याबरोबर इतर ऋषी गंगेच्या तटी अर्घ्य देण्यासाठी जातात. गंगेच्या तटाजवळ आल्यानंतर त्याला धृताची नावाची अप्सरा तिथे घोटाळत असलेली दिसते. स्वतःच्या गुरमीत आणि मादकतेच्या आविर्भावात तिच्या त्या हालचाली होत होत्या आणि ती तिचं गंगेला अर्घ्य देण्याचं उरकल्यानंतर पाण्यातून बाहेर येते. अंगाला भिजलेल्या वस्त्रांनीशीच ती फिरत असताना ते वस्त्र अंगावरून थोडंसं बाजूला सरकतं. पण ते सगळं पाहून भारद्वाजाला भावना अनावर होतात आणि त्यांचं वीर्य बाहेर येतं. ते खाली सांडू नये म्हणून तो द्रोणात घेतो आणि त्यात सांभाळतो. यातूनच यथावकाश एक बालक निर्माण होतं. तेच हे द्रोण आहेत. त्यांना त्यांच्या उगमस्थानावरून असं नाव पडलेलं आहे. अशा रीतीने उत्पन्न झालेला द्रोण सगळ्या वेदविद्या आत्मसात करतो. त्याआधी भारद्वाजांनी त्यांचा शिष्य अग्निवेश याला अग्निसंबंधित असलेल्या शस्त्रांची विद्या शिकवली होती. त्या विद्येला अग्नेय असं म्हणतात. हा भारद्वाजांचा शिष्य स्वतः यज्ञकुंडातील अग्नी उत्पन्न झालेला होता. त्याने त्या सगळ्या विद्यासुद्धा नंतर द्रोणाला शिकवल्या होत्या, ज्या प्रथम त्यांनी गुरूंनी त्याला शिकवल्या होत्या. भारद्वाजाचा एक मित्र राजा होता, ज्याचं नाव होतं प्रीशत. प्रीशतला त्या सुमारास एक मुलगा झाला होता आणि त्याचं नाव होतं द्रुपद. असा द्रुपद नेहमी आपल्या पित्याच्या मित्राच्या म्हणजेच भारद्वाजांच्या आश्रमात खेळण्यासाठी जात असे. तिथे तो आणि द्रोण असे दोघं खेळत आणि शिकत असत. जेव्हा प्रीशत देवाघरी गेला तेव्हा रिवाजानुसार द्रुपद त्या राज्याचा वारस झाला. त्या पांचाल राज्यात राज्यही करू लागला. साधारण त्याच सुमारास ऋषी भारद्वाजसुद्धा परलोकी गेले. द्रोण आपल्या पित्याच्या आश्रमातच राहून तपस्या करत होता. वेदांचा अभ्यास केलेला असा तो ब्राह्मण, ज्याने त्यांची सगळी पापभावना नष्ट केलेली होती.
तो गृहस्थाश्रमाच्या रिवाजानुसार आणि त्याच्या पित्याच्या इच्छेमुळे कृपीशी म्हणजे गौतमांच्या मुलीशी जी कृपाची बहीण होती त्याच्याशी लग्न करतो आणि गृहस्थाश्रम सुरू करतो. कृपी प्रपंचातील पुण्यकारक कर्तव्य करीत अग्निहोत्र सांभाळत तिचा संसार करत होती. तशा रीतीने व्रतस्थ अशा कृपीला द्रोणांपासून एक मुलगा होतो, जे गृहस्थाश्रमानुसार योग्यच होतं आणि त्याचंच नाव अश्वत्थामा असं ठेवलं गेलं. हा अश्वत्थामा लहानपणी उच्चैश्रव घोड्यासारखा खिंकाळत असे म्हणून त्याचं नाव त्यावरून तसं पडलं आहे. अश्वत्थामा झाल्यामुळे द्रोण अतिशय प्रसन्न झाला. आपल्या आश्रमात राहून द्रोण त्याची शस्त्र अस्त्र विद्या अधिकाधिक तेजस्वी करण्यात गुंतलेला होता. अश्वत्थामाचं खिंकाळणं ऐकून एकदा भारद्वाज बोलले होते की हा मुलगा अनेक क्षत्रियांच्या नाशाला कारणीभूत होईल. त्या सुमारात द्रोणांना वार्ता येते की जमदग्नीचा पुत्र जो परशुराम जामदग्नी त्याची सगळी शस्त्रास्त्र लायक ब्राह्मणाला तो देऊ इच्छितो आहे. त्या परशुरामाची मोठी ख्याती होती कारण त्याने भ्रष्ट क्षत्रियांचा पराभव करून पृथ्वीला त्याच्या जाचापासून मुक्त केलेलं होतं. त्या शस्त्राबरोबर परशुराम त्याची सगळी विद्यासुद्धा दान करण्याचा संकल्प करतो. ते ऐकून द्रोण त्याच्याकडे जाऊन ती विद्या आणि ती शस्त्रास्त्र युद्धनीतीचं शास्त्र प्राप्त करण्यासाठी त्याच्या सगळ्या तत्वशील व्रतस्थ शिष्यगणांना घेऊन परशुरामाला भेटण्यासाठी महेंद्र पर्वताकडे निघतो. तिथे तो भृग ऋषींच्या वंशाचा मुलगा म्हणजे परशुराम त्याला भेटतो. द्रोण त्याला आपली ओळख सांगतो की तो अंगिरसाच्या कुळातील ऋषी आहे, परंतु मी ब्रह्मासारखा स्त्री योनीशिवाय उत्पन्न झालेलो आहे. हे ऐकून परशुराम त्याचं स्वागत करतात. त्यानंतर द्रोण जामदग्न्यांच्या पायावर मस्तक ठेवून प्रणिपात करतो आणि बोलतो, मी ऐकलं आहे की आपण आपली संपत्ती दान करू इच्छिता, तेव्हा मी त्याचा वाटेदार होऊ इच्छित आहे. ते ऐकल्यावर परशुराम त्याला सांगतात, अरे माझी सगळी वास्तविक संपत्ती सोनं रत्न इत्यादी मी आधीच ब्राह्मणांना दान केलेली आहे. जी जमीन समुद्र शहरं होती ती काश्यपाला देऊन टाकली आहे. आता माझ्याकडे फक्त शस्त्र आणि त्याची विद्या उरलेली आहे. तीसुद्धा मी योग्य वाटेकऱ्याला देऊन सर्व संन्यास घेणार आहे. असं बोलून परशुराम ओरडून विचारतात, तुला काय पाहिजे ते चटकन सांग. ते ऐकल्यावर द्रोण त्यांना म्हणतात, मला ती शस्त्र आणि ती विद्या ज्यामध्ये ती शस्त्र आणि अस्त्र कशी वापरायची आहेत कशी हाताळायची आहेत ती परत कशी घ्यायची आहेत हे सगळं असलेलं ज्ञान मला पाहिजे. तरी ती आपण मला द्याल अशी मी अपेक्षा करतो. ते ऐकल्यावर परशुराम तथास्तु असं म्हणतात आणि ती सगळी विद्या द्रोणाला दान करतात. अशा रीतीने त्या ब्राह्मणाची मनीषा पूर्ण झाल्यामुळे आनंदातच तो त्याच्या शिष्यांना घेऊन द्रुपदाच्या पांचाल नगरीकडे निघतो. द्रोणांचा उद्देश असा असतो की त्यानंतर उर्वरित आयुष्य त्याचा मित्र द्रुपदाकडे व्यतीत करावं आणि ब्रह्मसाधना सिद्ध करावी. द्रोणाला द्रुपदाला त्याच्या नव्याने प्राप्त झालेल्या शस्त्रविद्येचा फायदा करून द्यायचा होता, परंतु हे जनमेजया घडलं काही विपरीतच. अशा रीतीने आदिपर्वातील संभव 131वा भाग संपला. भाग 132. वैशंपायन सांगतात, अहो राजर्षी, भारद्वाजाचा मुलगा द्रौपदापुढे उभा राहतो. द्रोण त्या राजाला त्याच्या सर्व दरबारींचा समक्ष बोलतो, अरे राजा, तू मला आपल्या मैत्रीसाठी ओळखतोयस. असं त्याचं बोलणं द्रुपदाला रुचतच नाही. तो राजा त्याच्या वैभवाने उन्मत्त झालेला, त्याला रागाने भुवया वर करीत लालबुंद झालेला तो ओरडतो, अरे ब्राह्मणा, तुझी विद्वत्ता एवढी नाही आहे की तू अशा रीतीने माझ्याशी बोलावंस. मी मान्य करतो की तू माझा बालमित्र आहेस, परंतु माझ्या दरबाऱ्यांच्या समक्ष असं एकेरी बोलणं तुला शोभत नाही. कारण कालमानाने त्या गोष्टी विसरल्या जातात हे तुझ्या लक्षात आलेलं दिसत नाही आहे. अगदी बालमैत्रीसुद्धा त्याला अपवाद नसते हं. म्हणून ह्या बालमैत्रीचा दाखला इथे देण्याचा मूर्खपणा तू करू नकोस. ती माझी मैत्री काही उद्देशाने होती. त्यावेळी आपण फक्त लहान मुलं होतो. आज परिस्थिती तशी नाही आहे. आज तू एक दरिद्री आणि मी एक राजा अशी अवस्था आहे. त्या नव्या परिस्थितीत अशी जुनी मैत्री राहत नाही. शिकलेला आणि अशिक्षित, शूरवीर आणि भित्रा अंशाच्या बालपणीच्या मैत्री मोठीपणी मानल्याच जात नाहीत. फक्त एकाच योग्यतेच्या लोकात असे मैत्रीचे
अथवा शत्रुत्वाचं नातं राहतं. दरिद्री आणि संपन्न यात मैत्री किंवा शत्रुत्वसुद्धा असू शकत नाही. चांगल्या खानदानीचा आणि अक्कर माशा यांच्यात मैत्री असूच शकत नाही. मैत्री राखण्यासाठी तू तुझी योग्यता वाढवायला पाहिजेस, नाही तर ती बालपणाची मैत्री विसरून जाणंच बरं. एका राजाने दुसऱ्या राजाची दोस्ती सांगायची असते, म्हणून तू ती जुनी मैत्री आता विसरून जा, असं बोलून द्रुपद त्याला निघून जाण्याची हाताने खूण करतो. ते ऐकून तो भारद्वाजाचा शक्तिमान पुत्र संतापतो आणि त्याच क्षणी द्रुपदाला धडा शिकवण्याचा तो निर्धार करतो. पांचाल राजाचं ते उद्धटपणाचं वक्तव्य पाहून द्रोण ताबडतोब तिथून बाहेर पडतो. आपला सूड उगवण्याचा निर्धार पक्का करून तो त्या निमित्ताने तडक कुरु राजाच्या राजधानीकडे म्हणजेच हस्तिनापुरी मोर्चा वळवतो. अशा रीतीने आदी पर्वातील संभ पर्वाचा 132वा भाग इथे संपलेला आहे. भाग 133वा. हस्तिनापुरी आल्यावर तो गुणवान ब्राह्मण भारद्वाजाचा मुलगा कृपाचार्यांच्या घरात खाजगीपणाने राहत होता. त्याचा हुशार मुलगा अश्वत्थामा अधूनमधून कृपाच्या शिकवण्या संपल्यानंतर पांडवांना शस्त्रांच्या वापरावर धडे देत असे. परंतु त्याचं शस्त्रविद्येवरील प्रभुत्व किती आहे हे मात्र कुणालाच माहिती नव्हतं. असा द्रोण कृपाच्या घरात राहत असताना एके दिवशी कुरु घराण्याचे हे सगळे राजपुत्र एकत्रपणे शहराबाहेर येतात. चेंडू फेकण्याचा खेळ खेळायला लागतात. खेळत असताना त्यांचा चेंडू एका खोल विहिरीत पडतो. तो त्या विहिरीतून काढण्याचा खूप प्रयास करतात, परंतु त्यांचे सगळे प्रयत्न व्यर्थ गेले. आता काय करावं ह्या विचाराने ते शरमेने एकमेकांच्याकडे पाहायला लागतात. आता हा चेंडू कसा बाहेर काढायचा ह्या चिंतेत ते व्यस्त झाले. आणि त्याचवेळी ते एका सावळ्या वर्णाचा ब्राह्मण त्यांच्यात उभा असलेले पाहतात. अग्निहोत्र सांभाळणारा तो कृश देहयष्टी असलेला नुकताच त्याचे अन्नी कुरकून येत असताना त्या राजपुत्रांना दिसतो. चेंडू काढण्यात अयशस्वी झालेले ते त्या ब्राह्मणाला घेरतात. त्यांच्याकडे स्मितहास्य करीत द्रोण त्यांना म्हणतात, तुम्ही क्षत्रिय भरत कुळातील राजपुत्रांना लाज वाटली पाहिजे की तुम्हाला तुमच्या विद्येचा उपयोग करता येत नाही. ते ऐकून खजील झालेली मुलं त्याला तो काढून देण्याची विनंती करतात. त्यावर द्रोण त्या मुलांना म्हणतो, मी काढून देईन, पण त्या बदल्यात तुम्हाला मला एक भोजन द्यावं लागेल. त्या बदल्यात मी तुमचं चेंडू तर काढीनच, पण त्याबरोबर ही अंगठी जी मी आत्ता विहिरीत टाकतो आहे तीसुद्धा या गवताच्या पात्याने बाहेर काढून देईन. कबूल आहे का? असं ते म्हणतात. असं बोलून तो शूर ब्राह्मण त्याच्या हातातली अंगठी त्या कोरड्या विहिरीत टाकतो. ते ऐकून कुंतीपुत्र युधिष्ठिर त्यांना सांगतो, अहो ब्राह्मण, आपण तर फारच मामूली बक्षीस मागत आहात. आम्ही आमचे गुरु कृपाचार्यांच्या परवानगीने इतकं देऊ की त्यानंतर आपल्याला कोणापुढेही भिक्षा मागावी लागणार नाही. ते ऐकल्यानंतर द्रोण हातातील मुठभर गवताची पाती त्यांना दाखवून म्हणतात, पहा, या गवताच्या पात्यावर मी मंत्र मारतो आणि त्यांच्या मदतीने तो चेंडू आणि माझी अंगठी कशी बाहेर काढतो ते. माझ्या मंत्रामुळे ही क्षुल्लक गवताची पाती एखाद्या हत्यारासारखी कशी काम करतात ते बघा. एका पात्याच्या टोकाने मी त्या चेंडूला टोचून पकडीन आणि दुसऱ्या पात्याच्या टोकाने अंगठी उचलीन. ही त्यांची साखळी करून त्याद्वारा हे दोनही बाहेर काढीन. वैशंपायन पुढे सांगतात, जरी द्रोण बोलतात नेमकं तसंच ते करतात आणि सर्वांना आश्चर्य वाटेल अशा प्रकारे ते चेंडू आणि अंगठीही बाहेर काढतात. ते पाहताना पाहणाऱ्याचे डोळे विस्फारतात. त्यांचा विश्वासच या प्रकारावर बसत नाही. विहिरीत पडलेली आणखीन एक अंगठी ते दाखवतात आणि द्रोणांना विनंती करतात की अंगठीसुद्धा ती काढावी. त्यावर द्रोण एक बाण धनुष्याला लावून तो बाण असा मारतात की त्यामुळे ती अंगठी उंच उडून विहिरीबाहेर फेकली जाते. तो प्रकार पाहून ते राजपुत्र लवूनच त्या भारद्वाजांच्या मुलाला नमन करतात. युधिष्ठिर म्हणतो, अशी किमया इतर कोणी करू शकेल असं वाटत नाही. ते एकत्रितपणे द्रोणांना विचारतात, आपण कोण आहात? आपले पिता कोण आहेत? आम्ही आपल्यासाठी काय केलं तर आपल्याला आनंद होईल ते बोला. ते ऐकून द्रोण त्या पांडवांना म्हणतो, तुम्ही जे पाहिलं त्याची वार्ता तुमच्या आजोबांना भीष्माला जाऊन सांगा, म्हणजे तो महाबली मला ओळखेल.
हे सगळं ऐकून राजपुत्र सगळेच एकदम बोलतात, तसंही होईल. हे सगळं भीष्माला भेटतात. जे घडलं आहे ते सगळं सविस्तरपणे सांगतात. ती आश्चर्यकारक करामत ऐकून भीष्मसुद्धा अजबच होतात आणि ओळखतात की हा ब्राह्मण दुसरा तिसरा कोणीही नसून द्रोणच आहे. त्यानंतर भीष्म मोठ्या सन्मानाने द्रोणांना बोलवतात आणि त्यांची पांडवांचे गुरु म्हणून नेमणूक करतात. औपचारिक गोष्टी बोलताना भीष्म द्रोणांना विचारतात, हस्तिनापुरी येण्याचं काय प्रयोजन आहे? भीष्मांचं ते विचारणं ऐकल्यानंतर द्रोणाचार्य त्याला आपली सगळी कर्मकहाणी सांगायला लागतात. ते सांगतात, एकेकाळी मी ऋषी अग्निवेश ह्याच्याकडे शस्त्रविद्या शिकण्यासाठी गेलो होतो. त्यांची सेवा करीत मी अनेक वर्षे जटाधारी होऊन त्यांच्याच आश्रमात सेवा करीत राहत होतो. त्या सुमारास पांचाल देशाचा राजपुत्र यज्ञसेन आमच्याबरोबर ती विद्या शिकण्यासाठी राहत होता. तिथे आमची दोस्ती झाली. तिथे तो सदैव माझं भलं व्हावं असंच वागत होता. त्यामुळे तोही मला प्रिय झाला होता. असे आम्ही बरेच वर्ष एकत्र राहत होतो. तो मला नेहमी सांगायचा, तो जेव्हा राजा होईल तेव्हा मला त्याच्या राज्यात जागा देईल. असं वचन तो मला नेहमी देत असे. माझी सगळी मालमत्ता संपत्ती तुला वापरायला देईन वगैरे 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 तो बोलत असे. त्यावेळी त्याचं ते वचन ऐकून मला खूप आनंद होत असे. यथावकाश गृहस्थाश्रमाच्या मोहात मी लग्न केलं. माझ्या मित्राच्या म्हणजेच कृपाचार्यांच्या बहिणीशी, जिचं नाव आहे कृपी. ती तीव्र व्रतवैकल्य करीत असे. आम्हाला नंतर एक पुत्र झाला. त्याचं नाव अश्वत्थामा ठेवलं. त्याच्या जन्माने मला फार आनंद झाला होता. आमच्या सभोवार श्रीमंत लोक राहत होते. त्यांची मुलं दूध पित असत. एकदा माझ्या अश्वत्थामाला दूध पिण्याची इच्छा झाली, परंतु आम्ही त्याला दूध काही देऊ शकत नव्हतो. कारण त्यासाठी आमच्याकडे पैसेही नव्हते आणि गायही नव्हती. तो दुधासाठी आकांत करू लागला. शेवटी त्याच्या आईने पाण्यात तांदूळाचं पीठ कालवलं आणि ते त्याला पाजलं. तेव्हा तो अतिशय आनंदाने ओरडून सगळ्यांना सांगायला लागला, त्याला दूध पिण्यासाठी मिळालं. हे पाहून मला फार दुःख झालं आणि मी ठरवलं की काहीही झालं तरी आता ब्राह्मण वर्णाचं दरिद्री जीवन सोडायचं आणि पैसे कमवायचे. मी त्यासाठी वण अनेक देशात फिरलो, परंतु मला कोणी कामच दिलं नाही. मुलासाठी एक गाय घ्यायची होती, परंतु कोणी मला एक गाय दानही केली नाही. मला समजलं की माझ्या मुलाचे मित्र श्रीमंत आहेत. त्याला पीठपाणी दूध समजून प्यायल्यामुळे हसत होते. ते मला फार लागलं. पीठपाणी पिऊन दूध प्यायल्याच्या आनंदात जेव्हा माझा अश्वत्थामा आनंदाने नाचत आहे, तेव्हा ते त्याच्या निरागसपणाचे हसे उडवीत ते मी पाहत होतं. सभोवारच्या धनवान लोकांचे तिरके टोमणे मला ऐकायला लागत होते. एवढी शस्त्रविद्या अवगत असूनही मी असा निष्कांचन. याचे ते टोमणे मारून माझा अपरोक्ष अपमान करीत असत, परंतु मी काहीही करू शकत नसे. कारण मी ब्राह्मणांचं निष्कांचन राहण्याचं व्रत घेतलं होतं. तरीही अहो राजर्षी भीष्मदेव, मला पैशासाठी कोणाची चाकरी करण्याची वेळ येऊ नये अशी माझी इच्छा आहे. ते जास्त निंदनीय आहे असं मी समजतो. अखेरीस मी माझ्या जुन्या आश्रमवासी मित्राला भेटण्याचं ठरवलं. त्याने दिलेल्या वचनाची त्याला आठवण करून द्यायची आणि त्याच्याबरोबर राहावं असं मी ठरवलं होतं. माझा प्रिय मुलगा आणि पत्नी असे आम्ही त्याच्याकडे गेलो. तो सोमकवंशी राजा, जो माझा गुरुकुलातील सवंगडी होता, ज्याने मला भरपूर आश्वासनं दिली होती, त्याच्याकडे मी पोचलो. तो आता द्रुपद राजा झाला होता. त्याला मी माझी ओळख सांगितली. ती त्याच्या दरबारी सेवकांच्या पुढे. कदाचित अहो भीष्मदेव, त्याला ते माझं ओळख देणं रुचलं नाही आणि त्यांनी माझी निर्भत्सना केली. तो तुच्छतेने हसत मला म्हणाला, अरे त्या काळी ती दोस्ती होती. बदलत्या काळानुसार अशी दोस्तीसुद्धा संपत असते. हे तुला माहीत नाही आहे का? तुला काही अक्कल आहे का की तू असा सरळ माझ्याकडे येऊन जुन्या मैत्रीचा हवाला देत आहेस? ती माझी मैत्री काही मतलबाने मी तुझ्याशी ठेवली होती, कारण मला तुझ्या पित्याकडून विद्या ग्रहण करायची होती. तो मतलब पूर्ण झाल्यानंतर कसली दोस्ती आली आणि कसलं काय? तू त्या मैत्रीला विसरून जा. एक गोष्ट तू समजली पाहिजेस की एक श्रीमंत, एक भिकारी यांच्यात दोस्ती कधीही होत नसते. फक्त तोलामोलांच्या मंडळीत मित्रत्व असू शकतं. काळ आणि क्रोध दोघेही मैत्री संपुष्टात आणतात.
ते मी तुला सांगावं का? तुझ्यासारख्या ब्राह्मणाला ते समजत नाही आहे का? मी तुझ्याशी केवळ त्या काळापुरतं मैत्रीचं ढोंग करत होतो. तू त्याला खरी मैत्री समजलास? हा तर तुझा मूर्खपणच झाला ना. तसंच अशिक्षित आणि सुशिक्षित अशांमध्येही खरी मैत्री कधीही होत नसते. माझ्यासारख्या श्रेष्ठ राजाची तुझ्यासारख्या अवदशाशी कशी दोस्ती असेल बरं? एक विद्वान ब्राह्मण आहेस तू, म्हणून मी तुला एक वेळचं भोजन मात्र देण्यास तयार आहे. पुढे द्रोण भीष्मांना सांगतो, असं अपमानकारक त्याचं बोलणं माझ्या पत्नीसमोर केलेलं ऐकल्यावर मी तिथून बाहेर पडलो. त्याच्याकडून झालेल्या अपमानाचा वचपा काढण्याचं ठरवून मी तिथून निघालो. अशा बेताने मी इथे आपल्या कुरुवंशाकडे आलेलो आहे. मला बुद्धिमान आणि नम्र असे शिष्य हवेत, म्हणजे मी त्यांना माझी अमूल्य विद्या देऊन आपली मर्जी संपादन करू शकेन. आता सांगा, मी काय करावं म्हणजे आपण माझ्यावर कृपा कराल? वैशंपायन पुढे सांगतात, ते द्रोणाचं बोलणं ऐकून भीष्म त्यांना आज्ञा देतात की अहो भारद्वाजांचे गुणी पुत्र, आता वेळ न दवडता तुमच्या धनुष्याची दोर ताणून घ्या आणि माझ्या नातवंडांना धनुर्विद्या शिकवण्याचं कार्य सुरू करा. तसं केल्यास तुम्हाला कशाचीही कमतरता राहणार नाही आणि यापुढे हे कुरु तुमच्याबरोबरच असतील. तुम्हाला सर्व काही मिळेलच आणि तुमची इच्छाही पूर्ण झाली असं तुम्ही समजा. अहो ब्राह्मणा, आमचं नशीब मोठं की आम्हाला तुमच्यासारखा गुरु आमच्या मुलांना शिकवण्यासाठी मिळालेला आहे. अशा रीतीने आदी पर्वातील संभव पर्वाचा 133वा भाग संपलेला आहे. भाग 134. वैशंपायन पुढे सांगतात की भीष्म ह्या प्रकारे द्रोणांचा सन्मान करून त्यांच्या परिवाराला त्यांच्या राजवाड्यात एक कक्ष राहण्यासाठी उपलब्ध करतात आणि आता द्रोण तिथेच राहायला लागतात. त्यांचा आदर भीष्म मोठ्या आनंदाने त्याची कौरव आणि पांडव नातवंड घेऊन करतात. असं की द्रोणाला एक शेतजमीन, त्याला लागून आश्रमासाठी जागा आहे, त्याशिवाय बऱ्याच मौल्यवान भेटीसुद्धा देतात. हा सगळा सन्मान आणि कौतुक द्रोण मोठ्या आनंदाने आणि समाधानाने स्वीकारतात. तो महान धनुर्विद्यावंत त्यानंतर कौरव आणि पांडव यांना रीतसरपणे त्यांचं शिष्य करून घेतो. त्यानंतर एके दिवशी त्या सर्वांना वेगवेगळं बोलावून द्रोण त्यांच्याकडून पादपूजा करून घेतात. त्या विधीनंतर द्रोण त्या मुलांना मनापासून सांगतात की माझ्या मनात एक उद्देश आहे. मला तुम्ही आश्वासन द्या की जेव्हा तुम्ही या विद्येत तयार व्हाल तेव्हा तुम्ही माझा उद्देश पूर्ण करण्यास तयार असाल. वैशंपायन पुढे सांगतात, ते ऐकून कुरु राजपुत्र गप्प बसून राहतात, परंतु अर्जुन शपथ घेतो की तो ती इच्छा जी काही असेल ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करील. अर्जुनाचं असं बोलणं ऐकल्यावर आनंदाने द्रोण त्याला उराशी घट्ट धरून मिठी मारतात आणि त्याचा माथा पुन्हा पुन्हा हुंकतात. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहतात. एवढं झाल्यानंतर द्रोण पांडवांना मोठ्या हिमतीने त्यांची सगळी शस्त्रविद्या, त्यात मंत्रविद्या, सामान्य शस्त्रसाधना असं सगळं आलं आहे ते शिकवतात. ते समजल्यावर इतर राजांची मुलंसुद्धा त्यांच्याकडे त्या विद्या शिकण्यासाठी यायला लागतात. त्यात वृष्णी घराण्याचे आणि अंधक घराण्याचे होते. त्याचबरोबर राधाचा सुतपुत्र कर्णही त्यामध्ये होता. द्रोण सगळ्यांना सारखं शिकवित होते, परंतु अर्जुनाचं साफल्य आणि प्रभुत्व इतर राजपुत्रांपेक्षा सरस ठरत होतं. त्या सगळ्यात कर्ण स्वतःला वेगळा समजत होता, कारण तो इतरांप्रमाणे राजपुत्र नव्हता. तो सदैव पांडवांशी आकसानेच वागायचा. तेच कौरवांचा मोठा भाऊ दुर्योधनाला फार आवडलं आणि त्यांची दोस्ती विशेष वाढत गेली. कर्णाच्या त्या वागण्याने खुश होऊन दुर्योधन त्याला उत्तेजन देत असे, ज्या कारणाने कर्ण पांडवांना अधिक त्रास देऊ शकत होता. अर्जुन त्याच्या गुरूंच्या बरोबर राहून इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करून शस्त्रविद्या संपादन करण्यात गर्क झालेला होता. त्याच्या अशा वागण्यामुळे तो त्या विद्येला लागणारी कला, ताकद, धीरोदत्तता, लवचिकपणा वगैरे बाबत इतर शिष्यांपेक्षा सरसही ठरत होता. द्रोणांना समजून आलं की अर्जुनाच्या तोडीचा शिष्य त्यांच्याकडे नाहीच आहे. हे लक्षात आल्यानंतर द्रोणांनी अर्जुनासाठी काही जास्त शिकवणं सुरू केलं. तरीसुद्धा द्रोण आपल्या अश्वत्थाम्यासाठी विशेष काळजी घेत असत. इतर शिष्यांपेक्षा त्याला जास्त शिकवता यावं म्हणून द्रोण मुलांना पाणी आणण्यास पाठवताना सगळ्यांना बारीक तोंड असलेली घागर द्यायचे आणि आपल्या मुलाला मात्र
मोठ्या तोंडाची घागर देत. त्यांचा उद्देश असा होता की अश्वत्थामा इतरांपेक्षा लवकर पाणी भरून आणि त्या आधीच्या वेळात द्रोण त्याला काहीतरी खास क्लुप्त्या शिकवत असत, ज्याच्यामुळे त्यांचा पुत्र इतरांपेक्षा नेहमीच सरस ठरत असे. परंतु धूर्त अर्जुनाच्या ते लक्षात आलं. तो वरुण अस्त्राचा वापर करून त्याच्या बारीक तोंडाच्या घागरीत पाणी भरून अश्वत्थाम्याच्याही आधी येत असे. त्यामुळे अर्जुन आणि अश्वत्थामा एकाच योग्यतेचे शिक्षण घेत होते. अर्जुनाची त्याच्या गुरूंबद्दलची श्रद्धा आणि शिकण्याची ओढ विशेष होती. त्याच्या अशा गुणांमुळे तो द्रोणांचा खास शिष्य होत गेला. अर्जुनाचं अभ्यासातील ध्यान पाहून एक दिवस द्रोण त्याच्या आचार्याला अंधारात जेवण न वाढण्याची आज्ञा देतात. पण एक दिवस अर्जुन जेवत असताना वाऱ्यामुळे त्याच्या जेवणाच्या ठिकाणी असलेला दिवा विझला. तरीही तक्रार न करता अर्जुन त्या अंधारात जेवण जेवत राहिला. अंधारात अर्जुनाचा हात बरोबर जेवणाच्या पदार्थांकडे जात होता. ते लक्षात आल्यावर तो ठरवतो की ह्या गुणाच्या मदतीने आपण अंधारातसुद्धा तिरंदाजी करू शकू. त्याप्रमाणे तो रात्री तिरंदाजीचे धडे गिरवायला लागला. एकदा द्रोणांना रात्री धनुष्याच्या टणात्काराचा आवाज ऐकू आल्यामुळे ते आश्रमाबाहेर येऊन पाहतात तर अर्जुन तिरंदाजीचा सराव करीत आहे. अर्जुनाला मिठी घेऊन द्रोण त्यांना म्हणतात की साऱ्या पृथ्वीवर तुझ्यासारखा धनुर्धारी होणारच नाही. इथे वैशंपायन सांगतात. त्यानंतर द्रोण अर्जुनाला इतर आयुधांचा वापर कसा करायचा ते शिकवायला लागतात. त्यात गदा, तलवार, दांडपट्टा, भाला, बर्ची वगैरे सगळं काही होतं. त्याशिवाय घोड्यावरून तिरंदाजी, हत्तीवरून, रथातून, जमिनीवरून अशी सगळी त्याला ते शिकवतात. एकाच वेळी अनेकांशी लढणं ह्याचासुद्धा अभ्यास त्याच्याकडून करून घेतला. अर्जुनाची ख्याती ऐकू गेल्यानंतर बरेच इतर राजे द्रोणांच्या गुरुकुलाकडे आपली मुलं पाठवायला लागली. त्यात निषादाचा म्हणजे भिल्ल राजा हिरण्यधनुसाचा मुलगा एकलव्यही होता. द्रोण त्यांच्या नियमानुसार योग्य ठरलेल्या उमेदवारालाच शिकवणीसाठी घ्यायचे आणि त्या सबबीचा वापर करून त्यासाठी ते एकलव्याला तो निषादाचा मुलगा म्हणून शिकवण्याचं नाकारतात. मात्र खरं कारण हे आहे की त्यांना भीती वाटत होती की निषादाचा मुलगा अर्जुनाला हरवेल. अहो जनमेजय, नेमकं तेच होतं. ते कसं ते आता ऐका, मी सांगतो. एकलव्य द्रोणांचे पाय धरून नमस्कार करतो. तिथून निघून तो वनात जातो. तिथे एक मातीची मूर्ती द्रोणाचार्यांची अशी बनवतो. त्या मूर्तीची नित्य पूजा करून तो कठोर शिस्तीने तिरंदाजीचा सराव करायला लागतो. त्याच्या निर्धाराची द्रोणांना माहिती काहीही नसते. आणि एके दिवशी द्रोणाचार्य आपल्या शिष्यांना घेऊन वनात सराव करण्यासाठी जातात. त्यांच्याबरोबर त्यांचा एक सेवक इतर सामान घेऊन मागे येत असतो. त्या सेवकाबरोबर त्याचा एक कुत्रा असतो. सेवक जंगलात फिरत असताना त्याचा कुत्रासुद्धा त्या जंगलात इतरत्र फिरत होता. तशातच त्या कुत्र्याला निषाद एकलव्य दिसतो. काळा सावळा, डोक्याला केसाच्या बटा, अंगावर चामड्याचं वस्त्र असा वेगळा दिसल्याने तो कुत्रा त्याच्या अंगावर जोरजोराने भुंकायला लागतो. भुंकताना कुत्र्याचं तोंड उघडलं होतं. ते तसंच असताना एकलव्य साधवान त्वरेने सोडून त्या कुत्र्याचं तोंड बंद करतो आणि त्या कुत्र्याचं भुंकणंही बंद करतो. तशा अवस्थेत तो कुत्रा पांडव जिथे होते तिथे जातो. त्याला त्याचं तोंडही उघडता येत नव्हतं. ते पाहून सगळीच जण आश्चर्यचकित होता. असं आपण करू शकणार नाही हेही लक्षात आल्यावर ते शरमेने खाली मान घालून उभे राहतात. हा कोण तिरंदाज असा प्रश्न द्रोणांना पडतो. ते त्या अज्ञात धनुर्धार्याला शोधायला लागतात आणि लवकरच त्याला तो पावसासारखे बाण सोडणारा तिरंदाज दिसतो. त्या विचित्र प्रकाराचं वस्त्र परिधान केलेल्या तरुणाला ते पाहतात. तो तर त्यांना पूर्णपणे परकाच होता. ते त्याला विचारतात, तू कोण आहेस, कोणाचा पुत्र आहेस? तो तरुण त्यांना सांगतो, अहो वीरांनो, मी हिरण्यधनुसाचा मुलगा आहे. ते निषादांचे राजे आहेत. मी सुद्धा महान गुरु द्रोण यांचा शिष्य आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी तिरंदाजी शिकत आहे. त्याची सगळी माहिती काढून ते पांडव घरी परतले. ते त्या धक्क्यातून अजून बाहेरही आलेले नव्हते. ते द्रोणाचार्यांच्याकडे जातात आणि जे घडलं ते त्यांना सांगतात. त्या निषाद राजपुत्राच्या कमालीच्या तिरंदाजीमुळे अर्जुन विशेष दुखावला गेला होता, कारण तो स्वतःला श्रेष्ठ तिरंदाज समजत होता. तो द्रोणांना म्हणतो, आपण मला सांगता की तुम्ही
मला आणि अश्वत्थामाला फक्त श्रेष्ठ दर्जाची तिरंदाजी शिकवता, पण हे सगळं खोटं आहे. कारण हा एकलव्य हिरण्यधनुषचा मुलगा माझ्यापेक्षा जास्त चांगला तयार आहे. तो आम्हाला म्हणाला की तुम्हीच त्याचे गुरु आहात. ते कसं ते सांगा. असं अर्जुनाचं बोलणं ऐकून द्रोण स्तिमित झाले आणि काहीतरी ठरवून त्याला ते सांगतात, चल माझ्या प्रिय शिष्या, आपण आत्ताच जाऊन त्याला भेटूयात. ते दोघंही त्या वनात जातात. तिथे पाहतात की तो निषाद कुमार त्याचा तिरंदाजीचा सराव जोरात करीत होता. ते दोघंही त्याच्या जवळ जातात. द्रोणांना आलेलं पाहून एकलव्य मोठ्या नम्रपणे त्यांना नमन करतो. द्रोणाचार्यांच्या पुढे साष्टांग नमस्कार करून तो विचारतो, काय आज्ञा आहे गुरुवर्य? द्रोण त्याला विचारतात, तू मला तुझा गुरु सांगतोस, पण मला तर तू माझी गुरुची दीक्षा दिलेलीच नाही आहेस, त्याचं काय? ते ऐकल्यावर मोठ्या आदराने तो निषाद राजपुत्र त्याला विचारतो, मी तर आपल्याला ती देण्यासाठी उत्सुकच आहे. सांगा मी काय द्यावं, कारण माझ्याकडे आपल्याला देण्यासाठी धनसंपत्ती नाही. त्याचा नम्रपणा आणि प्रामाणिकपणा पाहून द्रोणांची पाशवी इच्छा उद्युक्त होते. ते त्याला म्हणतात, अरे एकलव्या, मला तुझ्याकडून धनसंपत्ती नको आहे रे. मला जे पाहिजे ते तू देऊ शकशील असं आहे. ते ऐकून तो निषाद राजपुत्र आनंदाने विचारतो, गुरुजी सांगा ते काय आहे? त्यावर द्रोण सांगतात, त्यांना एकलव्याच्या उजव्या हाताचा अंगठा पाहिजे. ती कठोर मागणी ऐकून कोणीही मागे सरकला असता, पण तो सच्च्या शब्दाचा निषाद राजपुत्र क्षणाचाही विलंब न करता उजव्या हाताचा अंगठा कापून द्रोणांना देतात. अर्जुन त्याच्या एकलव्याबद्दल असलेला मत्सर त्यामुळे नाहीसा होतो. त्यानंतर द्रोण एकलव्याला पुन्हा तिरंदाजी करायला सांगतात. त्यावर तो शूर निषाद आपला तिरकमठा ताणून तिरंदाजी करू लागतो. त्यावेळी अर्जुन पाहतो की आता त्याच्या तिरंदाजीत पूर्वीसारखी तरल चपळाई राहिली नव्हती. ते पाहून अर्जुन खुश झाला. ते परत राजधानीकडे निघाले. अशा रीतीने द्रोणांनी आपण खाल्लेल्या अन्नाला जागतो असं सिद्ध केलेलं आहे. ही गोष्ट द्रोण आपल्या मेहुण्यास म्हणजेच कृपास सांगतात. तेव्हा तो त्याला म्हणतो की शास्त्रार्थानुसार तू जे केलंस ते अयोग्य होतं, कारण तू त्या निषाद मुलाचा गुरुच नव्हतास. त्याचा गुरु होता तो पुतळा. अशा रीतीने तू फसवून जे पाप केलं आहेस त्याची भरपाई तुला केव्हा तरी करावीच लागेल. महाभारत युद्धात शेवटी द्रोणाचार्यांचा मृत्यू फसवणुकीनेच झालेला होता. ते मी तुला यथावकाश सांगेन असं वैशंपायन जन्मेजयाला सांगतात. वैशंपायन पुढे सांगतात की द्रोणांच्या मल्लविद्येतील शिष्यात भीम पांडवातील तर दुर्योधन कौरवातील होते. द्रोणाचार्यांचा सुपुत्र अश्वत्थामा सगळ्याच शस्त्रविद्यातील मंत्रशाखेत तेजस्वी असतो, परंतु इतर भावंडात नकुल आणि सहदेव तलवारबाजीत सर्वात श्रेष्ठ होते. युधिष्ठिर रथ चालवण्यात उत्तम होता, तरीसुद्धा अर्जुन सगळ्याच शाखात उत्तम ठरत होता. प्रसंगावधानात त्याचं काम अतुलनीयच होतं. अर्जुन महारथी झाला होता. विविध शस्त्र हाताळण्यात त्याचं स्थान सर्वोच्च होतं. गुरूंशी असलेल्या श्रद्धेतसुद्धा अर्जुन पुढेच होता. पांडवांचं सर्व विद्यात जे श्रेष्ठत्व सिद्ध होत होतं त्यामुळे दुर्योधनाचा तिळपापड होत होता. सर्वांचं शिक्षण संपल्यावर द्रोण त्यांची एक परीक्षा घेतात. त्यासाठी सर्व कुरु राजपुत्रांना ते एकत्र बोलवतात. ते सगळे एका उपवनात जमा होतात. तिथे द्रोणांनी एक पक्षी उंच झाडावर ठेवलेला असतो आणि ते सांगतात, पहा तो पक्षी उंच फांदीवर ठेवलेला आहे. त्याचं डोकं तुम्हाला बाणाने उडवायचं आहे. तेवढं बोलल्यानंतर द्रोण प्रथम कुरु राजपुत्रांना एकत्र बोलवतात. ते सगळे एका उपवनात जमा होतात. तिथे द्रोणांनी एक पक्षी उंच झाडावर ठेवलेला आहे आणि ते सांगतात, पहा तो पक्षी उंच फांदीवर ठेवलेला आहे. त्याचं डोकं तुम्हाला बाणाने उडवायचं आहे. एवढं बोलल्यावर द्रोण प्रथम कुरु राजपुत्रातील सगळ्यात मोठ्या युधिष्ठिराला बोलवतात आणि बाजूला जाऊन विचारतात, सांग युधिष्ठिरा, तुला काय दिसतंय? त्यावर तो म्हणतो, मला ते झाड, आजूबाजू, इतर सगळं दिसत आहे. असं उत्तर मिळाल्यावर द्रोण त्याला बाजूला करतात. अशा रीतीने ते एक एक करून सगळ्या कुरु राजपुत्रांना विचारतात. सगळे युधिष्ठिराप्रमाणेच उत्तर देतात, पण अर्जुन त्याला सांगतो, फक्त मला तो पक्षी दिसतोय. अशा रीतीने तो परीक्षेत उत्तीर्ण होतो. अशा रीतीने आदी पर्वातील संभव पर्वाचा 134वा भाग इथे संपलेला आहे.
आदिपर्व भाग 135 संभव पर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगतात, जेव्हा सगळे पांडव आणि कौरव तपासून झाले, द्रोणांनी शेवटी अर्जुनाला बोलवलं आणि तोच प्रश्न त्यालाही विचारला. अर्जुन म्हणाला, मला फक्त तो पक्षी दिसतोय, बाकी काहीही मला दिसतच नाही आहे. त्यावर द्रोण त्याला विचारतात, जर तुला तो पक्षी दिसतोय तर त्याचं वर्णन कर. त्यावर अर्जुन सांगतो, मला फक्त त्याचं डोकं दिसतंय, कारण मला ते उडवायचं आहे. मला इतर काहीही दिसत नाही आहे, मी काहीही पाहत नाही आहे. अर्जुनाचं ते सांगणं ऐकल्यावर समाधानाने द्रोण उठून म्हणतात, आता त्याला मार बाण. त्याबरोबर अर्जुन त्याचा बाण सोडतो आणि क्षणात त्या पक्षाचं डोकं तुटून खाली पडतं. द्रोण फाल्गुनावर म्हणजे अर्जुनावर इतके खुश होतात की ते त्याला तिथेच घट्ट आलिंगन देतात. मनातल्या मनात द्रोण म्हणतात, आता द्रौपदाचा नाश करणं मला सोपं झालेलं आहे. काही काळानंतर द्रोण त्यांच्या सगळ्या शिष्यांना घेऊन गंगेकिनारी स्नान करण्यासाठी जातात. तिथे द्रोण पाण्यात स्नान करीत असताना एक सुसर तिथे येते आणि ती द्रोणांची मांडी पकडते. त्यावर द्रोण त्याला सोडवण्यासाठी त्यांच्या शिष्यांना आवाहन करतो, परंतु कुणीही त्याला मदत करण्यात धजत नाहीत. फक्त अर्जुन पाण्यातून 5 बाण त्या सुसरीच्या पोटात ते असे मारतो की तिचं पोट फाटतं आणि तिच्या पकडीतून द्रोणांची मांडी सुटते. किनाऱ्यावर जमलेले इतर शिष्य ते पाहून चकित होतात. त्या प्रसंगानंतर द्रोण अर्जुनाला त्यांचा पट्टशिष्य म्हणून मान्यता देतात. भारद्वाजाचा तो सामर्थ्यवान पुत्र अर्जुनाला जवळ बोलावून सांगतो, अर्जुना, आता मी तुला एक असं महाअस्त्र देणार आहे, ते सगळ्या अस्त्रात श्रेष्ठ आहे. त्याला ब्रह्मास्त्र असं म्हणतात. ते सोडता येतं, तसंच ते मागेही घेता येतं, परंतु हे कोणाही माणसावर वापरू नकोस, कारण जर ते कमी कुवतीच्या लक्ष्यावर सोडलं तर ते अस्त्र संपूर्ण पृथ्वीचा नाश करेल. या अस्त्राला पर्याय नाही. कोणतेही इतर शस्त्र किंवा अस्त्र ह्याच्या तोडीचं नाही, म्हणून हे तू जपून ठेव. त्यानंतर भारद्वाजांचा पुत्र द्रोण अर्जुनाला सांगतो, फक्त युद्धात हे अस्त्र तू अमानवी शत्रूवर सोडू शकतोस, त्यामुळे तो नष्ट होईल आणि ह्या अस्त्रामुळे ह्या जगात तुला हरवणारा कोणीही नसेल. एवढं बोलून झाल्यावर अर्जुन हात जोडून ते अस्त्र स्वीकारतो. अशा रीतीने आदी पर्वातील संभव पर्वाचा 135वा भाग इथे संपलेला आहे.